नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनलवर। आज मी आलेलो आहे आपल्या नाशिकच्या एका खूपच प्रसिद्ध अशा सानप बंधू भेळभत्ता चिवडा शॉपवर। प्रत्येक नाशिककराला अभिमान वाटावा असा हा ब्रँड, ज्याची ख्याती विदेशापर्यंत पोहोचली आहे। नमस्कार, मी सुनील सानप बंधू चिवड्याचे संचालक। आम्ही आमच्या इथं वाडवडिलांपासून जवळजवळ 80 वर्षापासून आम्ही इथे बिझनेस करतो। इथं जेलला लागून आमची छोटी टपरी होती, त्या जेलला टपरी होती, त्या टपरीनंतर इथं नवीन बिल्डिंग होण्यासाठी आमची टपरी जागा समोर गेली। नंतर या ठिकाणी आमचं बिल्डिंग झाली, तेव्हा आम्ही इथं 67-68 पासून इथं आहोत। मित्रांनो, आज यांची तिसरी पिढी हा व्यवसाय सांभाळतीये। यांच्या आजोबांनी 1947ला रामकुंडावर सुरू केला हा व्यवसाय। तिथं ते टोकरीत भेळभत्ता चिवडा घेऊन बसायचे। तिथून जी सुरुवात झाली, मग तिथून रविवार कारंजावर 2-3 ठिकाणी व्यवसाय करत राहिले आणि मग 1968 साली ही यशवंत मंडई इमारत बनल्यानंतर इथं यांचा हा शॉप सुरू झाला। आम्ही आता तिसऱ्या पिढीकडे पदार्पण केलेले आहे। पहिले आमचं धंद्याची सुरुवात म्हणजे आमच्या आजोबांनी केली। आजोबांनी गंगेकाठापासून चालू केलेले व्यवसाय हा। पहिले गंगेवर बाजारपेठ भरायची, तिथून बाजारपेठेतून नंतर आरकेवर बाजारपेठ भरायला लागला। नंतर आरकेवर आल्यानंतर चांदीच्या गणपतीच्या एक्झिट समोर पवारांच्या बाजूला असताना तिथं आमची एक टपरी होती, त्या टपरीला लागत आमचं धंदा चालू आला तो। त्याच्यानंतर थोडंसं या बिल्डिंगच्या कामकाज चालू आल्यानंतर आमची इथे टपरी होती, पहिले जेलला लागून टपरी होती। त्या टपरीत नंतर हे कामकाज चालू आल्यानंतर समोर टपरी गेली आमची, तिथं व्यवसाय चालू केला। नंतर 67 सालापासून आमच्या बिझनेस या यशवंत मंडळी झाली। यशवंत मंडळीत आमच्या इथं बिझनेस चालू आला। त्याच्यानंतर वडिलांनी तो बिझनेस सांभाळला, वडील काका हे सगळे मिळून एकत्र बिझनेस सांभाळत आले। त्याच्यानंतर हे असं पुढे आलो। त्याच्यानंतर आम्ही पॅकिंग सुरू केली ही। नंतर माल एक्सपोर्टला जायला लागला आमचा, आत्तापर्यंत अजून एक्सपोर्टला करतो आम्ही माल। आणि भेळभत्ता, चिवडा, चंदू भेळ, फरसाण, पापडी, डाळ भेळ, कच्चा चिवडा हे आमचे असे प्रोडक्ट आहे। हे भरपूर प्रतिसाद आहे लोकांचा, नाशिकच्या लोकांची मागणी भरपूर आहे, प्रतिसाद आहे। तसंच आम्हाला नाशिकचे वैभव म्हणून असं लोकांनी केलेले, नाशिकच्या लोकांनी। नाशिकमध्ये आमच्या 9 शाखा आहे। पेठपाटा, आडगाव नाका, इंदिरानगर, असे गंगापूर रोड, सिडको, अशा इतर ठिकाणी शाखा आमच्या। आणि बाहेर मुंबई, पुणे आम्ही माल सप्लाय करत राहतो, पाठवत राहतो। आउट ऑफ इंडिया पण आहे, न्यू जर्सीमध्ये आमचं पॅकिंग जात राहते, एक्सपोर्ट करतो आम्ही माल। प्रतिसाद खूप आहे, बाहेरच्या लोकांची मागणी पण भरपूर तेवढीच आहे।
हा सानपचा बेळभत्ता एक नंबरचा आहे. इतर काही खाण्यापेक्षा, वडापाव वगैरे काही खाण्यापेक्षा हा एक उत्कृष्ट सानपचा बेळभत्ता आहे आणि अवश्य सगळ्यांनी एकदा हा खाऊन पाहावा. त्यानंतर हे जे पॅकेट आहेत हे अगदी फ्रेश आणि ताजे आणि सुंदर असतात. इतर भरपूर प्रकारचे चिवडे खाल्ले, परंतु सानप हा एक नंबर नाशिकचा चिवडा आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही पण भारतामध्ये याचं नाव झालेलं आहे. थँक्यू, धन्यवाद. सानपचा भत्ता खूप छान असतो. आम्ही मसरूळहून येतो, आमची ही दुसरी पिढी इथून नेते भत्ता. हां, तुम्ही पण नक्की या. खूपच छान चिवडा हे ते सगळं छान असतं त्यांच्याकडचं. घरगुती शेव बिव दिवाळीला आम्ही इथूनच फराळ घेऊन जातो सगळं. मी नाही आले तरी माझी मुलं बिलं कुणाला पण सांगून इथूनच नेतो आम्ही. हां, फारच छान असतो म्हणजे असा. मित्रांनो, आता ट्राय करूया आपल्या नाशिक शहराच्या खूपच प्रसिद्ध सानप बंधू भेळभत्ता चिवडा सेंटर इथला भेळभत्ता. तर ही प्लेट तुम्ही बघताय, ही प्लेट आपल्याला मिळते 15 रुपयांना. चला टेस्ट करूया. खूपच स्वादिष्ट. खूपच स्वादिष्ट असा भेळभत्ता आणि 15 रुपयात म्हणजे खूपच व्हॅल्यू फॉर मनी. खूप रिजनेबल प्राइस. खूप छान असा एक पदार्थ, खाद्यपदार्थ हे उपलब्ध करून देत आहेत आपल्याला 15 रुपयात. खूप छान. मित्रों, नासिक शहर के बहुत ही प्रसिद्ध सानप बंधु चिवड़ा और भेड़भत्ता सेंटर, इनका ये जो व्यवसाय है 1947 से शुरू है. अभी तीसरी पीढ़ी ये व्यवसाय संभाल रही है और इनके दादाजी ने शुरू किया था रामकुंड परिसर से. फिर यहाँ से उन्होंने बताया रविवार कारंजा पर 2-3 जगह पर वो व्यवसाय करते रहे और फिर 1968 में यहाँ ये जो बिल्डिंग है यशवंत मंडी, ये बनने के बाद यहाँ इन्होंने अपना शॉप स्टार्ट किया. हर एक नासिकर को पसंद आने वाला और बहुत ही प्रसिद्ध, बहुत स्वादिष्ट ऐसे इनके पदार्थ हैं. केवल नासिक और भारत में ही नहीं तो विदेशों में भी एक्सपोर्ट करते हैं, इतनी इनकी लोकप्रियता है. और अभी मैं टेस्ट करके आपको बता सकता हूँ कि सबसे कम कीमत वाला जो इनका प्रोडक्ट है ये 15 रुपये में ये एक प्लेट भेड़ भत्ता देते हैं. तो ये भी बहुत स्वादिष्ट, बहुत वैल्यू फॉर मनी. मित्रों, परिश्रम और कुछ कर दिखाने की इच्छा शक्ति हो तो इंसान क्या कुछ नहीं कर सकता. तो अभी आप देख सकते हैं जो व्यवसाय शुरू हुआ था एक टोकरी पर लेकर चिवड़ा और भेल बेचने का, वहाँ से शुरू होकर आज इन्होंने इतना बड़ा व्यवसाय खड़ा किया है. तो सच में काफ़ी प्रशंसनीय है ये बात. आप भी यदि नासिक शहर में आए हों तो इस शॉप को ज़रूर विज़िट करें. नासिक शहर के रविवार कारंजा चौक पर स्थित सानप बंधु चिवड़ा और भेड़ भत्ता सेंटर. मित्रांनो, मला अजूनही आठवतं लहानपणी आई आजीसोबत किंवा मामांसोबत इथं या दुकानावर
येऊन आम्ही बसून हा भेळ भत्ता भेळ खायचो. म्हणजे 30 वर्षांपेक्षाही पूर्वीचं सांगतोय. खूपच छान टेस्ट आणि जे काही इन्ग्रेडियंट हे वापरतात ते सर्वच उच्च क्वालिटीचे. तर मित्रांनो, आता ट्राय करूया सानप बंधू यांची खूपच प्रसिद्ध अशी चंदू भेळ. तुम्ही पण नक्की या सानप बंधू या शॉपवर, रविवार कारंजा पंचवटी नाशिक येथे. मित्रों, भेड़ भत्ता ये जो एक खाद्य पदार्थ है ये नासिक शहर में काफ़ी प्रसिद्ध है. तो इसमें होता है ये कुरमुरा. अब इस कुरमुरा या मुरमुरा को हिंदी में या हिंदी भाषी राज्यों में क्या कहते हैं मुझे पता नहीं, और इसे मराठी में कुरमुरा कहते हैं. ये जो चावल को सेक कर बनाया जाता है, उसके साथ ही होती हैं कई प्रकार की दालें और फरसान और शेव. तो इससे बनता है ये भेड़ भत्ता. और ये दूसरा इनका प्रोडक्ट है जो कि काफ़ी प्रसिद्ध है, इसे कहते हैं चंदू भेड़. ये इनका काफ़ी प्रसिद्ध ब्रांड है. इसमें कुरमुरा नहीं होता और इसमें दालें होती हैं, मूंगफली और सूखा नारियल फ्राई किया होता है, और भी कई मसाले वगैरह होते हैं. प्याज, नींबू और कैरी, कच्चे आम के स्लाइसेस के साथ खाने में ये बहुत स्वादिष्ट लगता है. मित्रों, बहुत ही स्वादिष्ट ऐसी इनकी भेल और भेल भत्ता आदि सारे जो खाद्य पदार्थ, आप भी यदि नासिक शहर में आएँ तो पंचवटी क्षेत्र के रविवार कारंजा चौक पर इस शॉप को ज़रूर विजिट करें. आणि आम्हाला इथला भत्ता खूप आवडतो. आम्ही गंगापूर रोडवर ना भेळ भत्ता घ्यायला येतो. एकदम बेस्ट आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. नमस्कार, मी श्रद्धा राजेंद्र सानप. मी आमच्या व्यवसायात माझे काकू आणि मी आम्ही दोघी मिळून पप्पांना काकांना मदत करतो. आम्ही घरी मसाले वगैरे बनवणं, इथे काकांना पॅकिंग वगैरे करू लागणं, परत आमचा भेळभत्ता, चंदू भेळ, चिवडा ह्या सगळ्या गोष्टींना मदत करतो. नमस्कार, मी विद्या सुनील सानप. मी सानप बंधू च्या इथे आहे. आम्ही सर्वजण मिळून इथे त्यांना दुकानात आणि घरी सर्वीकडे शॉपमध्ये वगैरे सगळं मदत करतो. तुम्हाला जर शॉपला भेट द्यायची असेल तर रविवार कारंजावर या आणि शॉपला भेट द्या. थँक्यू. मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत तुम्ही घ्या काळजी. धन्यवाद.